बिग बॉस 18च्या घरामध्ये काय चाललंय आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बिग बॉसच्या घरामध्ये वेवान देसाणाला कॉफी पाहिजे होती आणि अविनाशला पण कॉफी पाहिजे होती. कॉफी ही त्यांना म्हणजे थोडीशी किंमत चुकवावी लागणार होती. त्यांना दिलेल्या म्हणजे रॅशनमधल्या 5 वस्तू त्यांना घटवून त्यांना कॉफी मिळणार होती. तर ते घरातील सदस्य कॉफी काही द्यायला तयार नव्हते यांना, कारण प्रत्येक वस्तू लागणारी होती. त्यामुळे ते 5 वस्तू कमी करायला तयार नव्हते. तेव्हा बिग बॉसनं काय केलेलं आहे की बिग बॉसनं वेवान देसाणाला कन्व्हेन्शन रूममध्ये बोलवलेलं आहे आणि त्याच्यासोबत मजाक केल्या टाईप बोलत आहेत की कन्व्हेन्शन रूममध्ये आल्यावर वेवेन देसाणाला बिग बॉस म्हणतात तुम्हाला कॉफी पाहिजे. मग वेवेन देसाणा म्हणतो हो. तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला कॉफी मिळेल पण त्याच्यासाठी एक आट आहे. तर वेवेन देसाणा म्हणतो कोणती आट आहे, तर ती कॉफी तुम्हाला चाहत बनवून देईल. तर वेवेन देसाणा म्हणतो बिग बॉस मी पूर्ण सीझन कॉफी न पिता राहीन, असं वेवेन देसाणा म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की चाहतला कॉफी बनवता येत नाही का, चाहत कॉफी नीट बनवत नाही जाणून बुजून, याचा अर्थ असा होतो. आणि चाहत ही एक म्हणजे MP मधली मुलगी आहे आणि ती एक म्हणजे खेडेगावातूनच आल्यासारखी आहे, साधारणच आहे, पण ती ॲक्टर आहे, TV जगतातली आहे. त्यामुळं तिला थोडंसं कॉफी बनवता येत नसेल किंवा कदाचित ती जाणून बुजून बनवत नसेल. आणि कॉफी बनवणं अशी काही मोठी गोष्ट नाही आहे. तर तेव्हा वेवान देसाणा म्हणतो की बिग बॉस राहू द्या, कॉफी नको आहे, आणि असं म्हणून म्हणजे कॉफीचा विषय टाळतात. पण एवढंही असं चाहतला असं म्हणणं योग्य वाटत नाही असं मला वाटतं. कारण चाहत ही चांगली मुलगी आहे, ती पण थोडीशी म्हणजे रडकी बाई असल्यासारखी आहे. एखाद्या तिला म्हणजे असं रडूबाई असं नाव दिलेलं आहे हिंदीमधून. ती सारखी काही ना काही झालं का लगेच ती रडायला येत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.